पहाटेचे 4 वाजलेत आणि कोकणातील वेळासच्या किनाऱ्यावर ही समुद्री कासवाची मादी अंडी घालण्यासाठी आली. वाळूत खड्डा करून अंडी घातल्यानंतर ही मादी एक इतिहास घडवणार आहे. कारण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पहिल्यांदाच एखाद्या सागरी कासवाच्या मादीला सॅटेलाइट ट्रान्समीटर लावून तिच्या प्रवासाचा अभ्यास होणार आहे. त्यासाठी या मादीची निवड झाली आहे. ये प्रोजेक्ट के बारे में बताना है तो ये समुद्री कछुआ जो महाराष्ट्र के रत्नागिरी कोस्ट लाइन अभी हम वेलास में है, जहाँ पे हम इनको कैप्चर करके उसके ऊपर ये ट्रांसमीटर डाल रहे हैं. ये प्रोजेक्ट प्राइमरीली इसलिए है कि हमें पता करना है कि ये कछुए कहाँ से आ रहे हैं. तो हमें पता है समुद्र में से आ रहे हैं, पर कौन से इलाके से आ रहे हैं और कहाँ पे ये ज़्यादातर रहते हैं और किधर तक माइग्रेट करते हैं. कोकण किनारपट्टीवर दरवर्षी समुद्री कासवांमधील ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. रायगड जिल्ह्यातील 4 आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी 13 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची वीण होते. नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. किनाऱ्यावर मादी कासवाने दिलेली अंडी कासव मित्रांकडून संरक्षित केली जातात आणि त्यामधून बाहेर आलेल्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात येतं. गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धनाच्या या मोहिमेला आता संशोधनाची जोड देणं गरजेचं होतं. ऑलिव्ह रिडली टर्टल च्या टॅगिंगसाठी आपण एक प्रोजेक्ट वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला दिला होता आणि त्यासाठी मँग्रोव्ह फाउंडेशन मार्फत 9.83 लाख रुपये इतके आपण अदा करत आहोत. आणि याचा उद्देश आहे की हे जे टर्टल आपल्या समुद्राकाठी येतात आणि ते परत म्हणजे कुठपर्यंत जातात, कुठून येतात, आणि जी एक धारणा आहे की दरवर्षी ते त्याच बीचवर अंडी घालायला येतात, ते धारणा पण आपल्याला या रिसर्च प्रोजेक्ट मार्फत कायम करता येईल. समुद्री कासवांच्या 7 प्रजातींमधील ऑलिव्ह रिडले हे सर्वात जास्त संख्या असलेलं एक कासव. हे सामान्यतः थंड तापमान असणाऱ्या हिंद महासागरासारख्या समुद्रात अधिवास करत नाही, तर उलट अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरासारख्या उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपिकल किंवा सब ट्रॉपिकल समुद्रात सापडतं. साधारणपणे 5 फुटांपर्यंत वाढणाऱ्या या कासवाच्या पाठीचा रंग ऑलिव्ह असल्यामुळे त्याचं नाव ऑलिव्ह रिडले असं पडलं. वेळास आणि आंजर्लेच्या किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडली प्रजातीच्या माद्यांनी अंडी घातल्यानंतर त्यांना सॅटेलाइट ट्रान्समीटर लावण्यासाठी पकडण्यात आलं. सुरुवातीला कासवाचं वजन करून त्याच्या आकाराची मोजणी केली. त्यानंतर सॅटेलाइट ट्रान्समीटर लावण्यासाठी त्याचं कवच अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छ करून घेतलं. विशिष्ट मजबूत अशा गमानं या यंत्राला कवचावर चिटकवण्यात आलं. हे यंत्र कासवाच्या पाठीवरच का बसवण्यात आलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर कासवाला विशिष्ट काळाने समुद्राच्या पृष्ठभागावर श्वास घेण्यासाठी यावं लागतं. सॅटेलाइट ट्रान्समीटर हे त्याच्या पाठीवर लावल्यानं तो श्वास घेताना हे यंत्रही पाण्याबाहेर येतं. यंत्राच्या पुढे आणि मागे स्क्रू सारखं बटन असतं ज्याला सॉल्ट वॉटर स्विच म्हणतात. हे स्विच पाण्याबाहेर पडल्यानंतर त्यावरील पाण्याचा दाब कमी होतो
त्यामुळे स्विच सुरू होऊन बॅटरी कार्यान्वित होते. ट्रान्समीटर सुरू झाल्यानं कासवाच्या नेमक्या लोकेशनचे संकेत हे सॅटेलाइटला पाठवले जातात. आता हे सॅटेलाइट या ट्रान्समीटरला कसं ट्रॅक करतं याविषयी शास्त्रज्ञ आपल्याला सांगतात. ये ट्रैकिंग के लिए ये ट्रांसमीटर या सैटेलाइट ट्रांसमीटर को ट्रैकिंग करने के लिए डेडिकेटेड सैटेलाइट्स होता है. इसको पोलर ऑर्बिटिंग सैटेलाइट्स बोलते हैं. और वो जो सैटेलाइट ट्रैकिंग जो है इसको हम आर्गोस बोल के कंपनी है या सैटेलाइट्स हैं, आर्गोस सैटेलाइट्स. तो ये आर्गोस सैटेलाइट्स इंडिया का भी एक सैटेलाइट है जो आर्गोस के नेटवर्क में है, जो ट्रैकिंग डिवाइस को वो भी कैरी करता है. उस सैटेलाइट का नाम है सरल और 2013 में वो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन ने लॉन्च किया था उसको. तो जब ये सैटेलाइट पार करेगा इस एरिया में, उनका ट्रैकिंग रेडियस तो 5000 किलोमीटर रेडियस है. तो जब भी ये कछुआ सरफेस पे आता है और ये बीप देगा, इंफॉर्मेशन मैसेज पास करेगा, सब ये सैटेलाइट उसको पिकअप करेगा और लंबे समय तक जितना मैसेजेस उसको आएगा उससे हमें इसका लोकेशन पता करके दे सकता है. मादी कासवाच्या कवचावर सॅटेलाइट ट्रान्समीटर लावल्यानंतर त्यावरील गम सुकण्यासाठी 7 ते 8 तास वाट पाहण्यात आली. त्यानंतर पाण्याखाली या ट्रान्समीटरवर बार्नॅकल सारखे जीव चिटकू नये म्हणून त्यावर विशिष्ट असा निळा रंग मारण्यात आला. अखेरीस सकाळी या मादी कासवांना पुन्हा समुद्रात सोडण्याची वेळ आली. वेळासच्या गावकऱ्यांनी आपल्या ऑलिव्ह रिडली मादीचे नाव प्रथमा ठेवलं, तर आंजर्लेकरांनी त्यांच्या कासवाचं नामकरण सावणी असं केलं. समुद्राच्या खोल डोहाच्या दिशेने जाताना या मादी कासवांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या कासवाचा मान मिळवला. इथे आम्हाला 2 कासवांवर सॅटेलाइट ट्रान्समीटर लावण्यात यश आलं. तर आता उर्वरित जे 3 आहेत त्यांच्याबद्दल आमचा असा विचार आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये जेव्हा गुहागर ह्या बीचवर चांगलं नेस्टिंग असतं तिथे आम्ही प्रयत्न करू आणि होपफुली आम्ही तिथे हे 3 टॅग्स लावू. आणि ह्याच्यानंतर म्हणजे जी माहिती मिळेल त्याचा खूप चांगला उपयोग होईल आपल्याला. आणि म्हणजे बऱ्याच म्हणजे जे असं म्हणतात सिक्रेट हिडन वर्ल्ड आहे ते त्यांचं ते कुठे जातात काय करतात हे आपल्याला कळणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ट्रान्समीटर लावल्यानं कासवाला त्रास होतो का, किंवा अशा प्रकारची यंत्र आपल्याला त्यांच्या शरीरावर लावायलाच पाहिजेत का. त्याविषयी डॉक्टर सुरेश कुमार आपल्याला सांगतात. जब हम साइंटिफिक काम करते हैं ये दिमाग में हमारे मन में ज़रूरी रखते हैं और ये प्रोटोकॉल है कि ये जो इंस्ट्रूमेंट है इसका वजन कम से कम 3% उसका शरीर का वजन से कम होना चाहिए, उससे ज़्यादा बिल्कुल नहीं होना चाहिए. तो अगर इसका वजन अभी जो मेरे हाथ में है इसका वजन 400 ग्राम है और जो कछुआ जो हमने उस पर ट्रांसमीटर लगाया वो करीबन 40 kg का वजन है. तो ये इसके ऊपर लगाने से बिल्कुल कुछ भी असर नहीं पड़ता. और इसका आप शेप देखेंगे ये हाइड्रोडायनामिक है. पानी के अंदर जाने से उसको एकदम पानी का फ्लो, नेचुरल फ्लो, इससे वो कछुओं को पता ही नहीं चलेगा कि ये है. कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान यांनी भारतीय वन्यजीव संस्थांच्या मदतीनं हाती घेतलेला सागरी कासवांना सॅटेलाइट टॅगिंग करण्याचा हा प्रकल्प महाराष्ट्रातील सागरी कासव संवर्धनाच्या प्रवासामधील एक मैलाचा दगड आहे. यामुळे सागरी कासवांच्या जीवनातील दडलेली अनेक गुपितं ही उलगडणार आहेत. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आमचं महा MTB हे फेसबुक पेज लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.